आपल्या प्रत्येकाच्या मनात खोल कुठेतरी दडून बसलेली आणि संधी मिळताच त्या मनाच्या खोल गाभाऱ्यातून वाऱ्याच्या वेगानं निघून झपकन आपल्या मानगुटीवर बसणारी भीती, अंधाराची, रात्रीची आणि भीती त्या अज्ञात शक्तींची, ज्या अशा ठिकाणी दबा धरून बसलेल्या असतात आणि एका बेसावत क्षणी अचानक तुमच्या समोर येतात आणि तुमच्या तोंडून किंकाळी फुटते. मग ते भूत पिशाच आलं तसंच गायब होऊन जातं. पण जाताना ते तुम्हाला झपाटून टाकतं, तुमचा ताबा घेतं. तुम्ही राहत नाही. या प्रकारचा अनुभव तुमच्याविषयी बऱ्याच जणांनी घेतला असेल, पाहिला असेल, निदान ऐकलं तर असेलच. तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी बरीच झपाटलेली, पछाडलेली ठिकाणं असतील जिथं दिवसा जाण्याचं साहस सुद्धा कोणी करणार नाही. पण आम्ही या कार्यक्रमामध्ये तुम्हाला नेमक्या अशाच ठिकाणी घेऊन जाणार आहोत, तेही रात्री. रात्री ठीक 12 वाजता, जेव्हा माणसांचं जग झोपायच्या तयारीत असतं आणि अज्ञात शक्तींचं जग जागं होऊ लागतं. तेव्हा काय मग येत आहे आमच्या सोबत हे असलं वेडं धाडस करायला? हा, जी जागाच झपाटलेली आहे, जिच्याविषयी बोलताना आजूबाजूचे लोक भीतच बोलतात, नेमक्या अशाच जागी जायचं, तेही रात्री. काय वेडेपणा असं वाटत असेल ना? पण हा वेडेपणा करायला तुमच्यापैकीच काही जण तयार आहेत. खरंच विश्वास नाही बसत? चला तुमची गाठच घालून देतो त्यांच्याशी. चला. नमस्कार, मी जितेंद्र खडीलकर. मी मूळचा कोकणातला आहे, त्यामुळं असं बरंच काही ऐकलेलं होतं की तिकडं काही बाधित जागा आहे किंवा कोण आहे, असं बरंच ऐकलं होतं, पण कधी गेलेलं नव्हतं. तर मला अशा प्रकारचा काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायची इच्छा होती, त्यामुळे मी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. भूताखेतांवर विश्वास नाही आहे, पण कुठं अंधारात किंवा ह्याच्यात गेली की थोडी भीती वाटतेच. तसं म्हणजे एक जाणीव होती की काहीतरी असेल असं, पण सहसा मनात असतंच की नाही आहे तिथे काही असं. मंडळी शूटिंग करत असताना बऱ्याच वेळा अनेक प्रॉब्लेम्स येतात, चित्रविचित्र घटना घडत असतात आणि त्यावर मात करून आम्ही नेहमीच शूटिंग करत असतो. पण ह्या भागाच्या ह्या शूटिंगच्या वेळेला ह्या सगळ्या विचित्र घटना जवळपास एकत्र आल्या होत्या. आम्ही जेव्हा या ठिकाणी सकाळी आलो, म्हणजे सगळी तयारी करायला, कॅमेरा प्लेसमेंट वगैरे करायला, तेव्हा जे काही या स्थळाविषयी, या जागेविषयी ऐकले, असं काहीच दिवस आल्यानंतर तिथे जाणवत नव्हतं. म्हणजे अगदी आमचा सगळा क्रू कॅमेरा प्लेसमेंट्स करत होता, केबलिंग वगैरे चालू होतं. ह्या सगळ्या गोष्टी अगदी सुरळीतपणे दिवसभरात आम्ही पार पाडल्या. पण जसजशी संध्याकाळ व्हायला लागली आणि अंधार पडायला लागला, तसे एक प्रॉब्लेम्सना सुरुवात झाली. पहिला टेक करायला गेलो आणि अचानक, म्हणजे कुठेही त्यांचा मागमूस नव्हता आणि अचानक आकाशात ढग जमा झाले आणि धो पावसाला सुरुवात झाली. आम्हाला काही कळायच्या आतच सगळं ओलं झालं. त्यामुळे ते सगळं पुन्हा काढून कुठेतरी वळचणीला उभे राहिलो आणि अंधार झाल्यानंतर थोड्या वेळाने पाऊस कमी झाला. आता हे लोकेशन परत इथे येणं, एवढं सगळं घेऊन हे काही शक्य नव्हतं. मग म्हणून आम्ही ठरवलं की नाही, चला आपण पुढे जाऊया, आपण करूया. मग आमचा राजीव जो DOP आहे, कॅमेरामन आहे, त्याच्या कॅमेरामध्ये काही प्रॉब्लेम सुरू झाले. त्यानंतर आमचा प्रोडक्शन पर्सन आहे शरद, त्याला थोडंसं ॲसिडिक फील व्हायला लागलं आणि त्याला उलट्या व्हायला लागल्या. आणि या सगळ्या प्रॉब्लेमचा कळस म्हणजे आमचे जे 3 पार्टिसिपंट्स होते, तर त्या 3 पार्टिसिपंट्सशी मी बोलत होतो. त्यांना आत तुम्हाला काय करायचं आहे, हा शो काय आहे, याविषयी त्यांना थोडंसं मी सांगत होतो. आणि ते सांगत असताना तिसरी मुलगी होती पार्टिसिपंट, पूजा नावाची, ती अशी थोडी अपसेट वाटत होती आम्हाला सगळ्यांनाच. आम्ही ती मध्येच तिला फोन यायचा, ती फोन घ्यायला अटेंड करायला जायची, बाहेर जायची. आणि विचारात पडलो की हिचं काय झालं. आणि ती येऊन अशी फार काही, तिचा जो दिवसभराचा जो मूड होता तो मूड तिचा नव्हता. ती अपसेट झाली होती, पूर्णपणे डाऊन झाली होती ती. आणि म्हणून आम्ही तिला विचारत होतो, पण ती काही सांगत नव्हती. ती पुन्हा, मग मी पुन्हा त्यांना सगळं नॅरेट करत होतो, सगळं सांगत होतो.
परत तिला फोन येत होते. असं झालं आणि एका पॉईंटला ती येऊन म्हणाली की तिला जावं लागणार आहे. तिच्या म्हणजे अगदी जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी हार्ट अटॅक आला आहे आणि शी हॅज टू गो. म्हणजे तिला हा शो सोडून तिला जावं लागणार आहे. ती आज येऊ शकत नाही. आणि आता अशा कारणाला आम्ही काय बोलणार ना, म्हणजे तिला थांबवू पण शकत नव्हतो आणि ते योग्य पण नव्हतं तसं थांबवणं. अचानक रात्री 11-11:30ला एक पार्टिसिपंट आपल्यातून निघून जातो आणि आपल्याकडे अल्टरनेट काय मग अशा वेळी? कुणीच अशा वेळी आम्ही कुणाला बोलवणार? शो तर कंप्लीट व्हायला हवा. मग मला असं वाटलं की मग आपण आपल्याकडे पार्टिसिपंट्स आहेत आणि त्यांचे कलिग पण आहेत. मग मी त्यातल्या एका जितेंद्र खाडीलकरचा जो मित्र म्हणून मिलिंद वाळिंबे किंवा त्याला राजू म्हणतात तो होता. तर त्याला मी रिक्वेस्ट केली की किंवा विचारलं, म्हटलं तुला शक्य आहे का बाबा आज जाणं? तो मिलिंद वाळिंबे तयार झाला आणि मग आम्ही म्हणजे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. थोडीशी आता भीती मलाही वाटायला लागली की खरंच काही आत तसं काही आहे की काय. म्हटलं जातं त्याप्रमाणे त्या अज्ञात शक्तींची ही खरी वेळ आता सुरू झाली आहे. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना आणि ऑल द बेस्ट. हे सगळं या मालिकेच्या या पहिल्या भागामध्येच घडणं म्हणजे हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल. तुम्ही तिघंही अजूनही आत जाण्याविषयी फर्म आहात. ग्रेट. कदाचित ज्या ठिकाणी तुम्ही आत्ता जाणार आहात त्या ठिकाणी यापूर्वी काय घडलं होतं हे तुम्हाला कळल्यानंतर तुमचा विचार बदलू शकेल. आमची जी रिसर्च टीम आहे, आमच्या टीमला एका माणसाने त्या जागेविषयी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. अर्थातच त्या माणसाचं नाव तुम्हाला आत्ता मी सांगणार नाही, पण त्या माणसाचा त्या जागेविषयी काय अनुभव होता तो आपण बघूया. 3-4 वर्ष झाली असतील या गोष्टीला. मी आणि माझी बायको माथेरानला चाललो होतो. तीन 4 वर्ष झाली असतील या गोष्टीला. मी आणि माझी बायको माथेरानला चाललो होतो. शनिवार होता. ऑफिस आटोपून संध्याकाळी आम्ही निघालो. रात्रीपर्यंत माथेरानला पोहोचण्याचा प्लॅन होता. पण मध्ये ट्रॅफिक लागलं, त्यात गाडीने प्रॉब्लेम द्यायला सुरुवात केली आणि या सगळ्या गडबडीत रात्रीचा 12:30-1 वाजला. माझ्या डोळ्यावर झापड यायला लागली. आम्ही ठरवलं की जवळच कुठेतरी रात्र काढून दुसऱ्या दिवशी माथेरान गाठायचं. पण जवळपास कुठे हॉटेल दिसत नव्हतं आणि माणूसही. मला झोप अनावर झाली होती आणि त्याच वेळी अचानक एक माणूस आमच्या गाडीच्या आडवा आला. मी करकचून ब्रेक दाबला, पण तो मात्र काहीच न झाल्यासारखा रस्ता क्रॉस करून जाऊ लागला. मला आधी त्याचा राग आला, पण नंतर या अवेळी एक माणूस दिसला याचा आनंदही झाला. मी त्याला हाक मारली आणि जवळपास एखादं हॉटेल आहे का विचारलं. त्याच्यावर त्यानं आम्हाला त्याच्या मागं यायला सांगितलं. त्याने आम्हाला रूममध्ये सोडलं आणि तो जायला लागला. टिप द्यायला लागलो, तर ती न घेताच तो निघून गेला. दिवसभर थकलो होतो. बेडवर अंग टाकलं आणि झोप लागली. मला अचानक जाग आली.
असं वाटलं की माझ्या छातीवर बसून कोणीतरी माझा गळा दाबतंय. माझा श्वास गुदमरायला लागला. दिसत तर कोणीच नव्हतं, पण छातीवर वजन, गळ्यावरची पकड मात्र पक्की जाणवत होती. मला वाटलं आता आपली सुटका नाही. मी मदतीसाठी बायकोला उठवायला गेलो तर ती सुद्धा शेजारी नव्हतीच. ती माझ्या पायाशी एकटक माझ्याकडे पाहत उभी होती. माझ्या लक्षात आलं की तिलाही त्याच शक्तीने झपाटलेला आहे. आता मात्र मला माझा मृत्यू दिसायला लागला. मी माझी धडपड थांबवणारच होतो, इतक्यात अगदी अचानक जसं तिने मला पकडलं होतं तसंच त्या शक्तीने मला आणि माझ्या बायकोला सोडलं. मग मात्र मी एक क्षणही वाया नाही घालवला. उठलो, बायकोच्या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, सामान आवरलं आणि तिथून पळालो. बाहेर आल्यावर आम्हाला एक माणूस भेटला. त्याने आमची चौकशी केली. मी त्याला घडलेला सगळा प्रकार थोडक्यात सांगितला. तर त्याने मलाच वेड्यात काढलं आणि सांगितलं की ते रिसॉर्ट गेली 5 वर्ष बंद आहे. तिथे एका जोडप्याचा खून झाला आहे आणि त्याचा तपास अजून सुरू आहे. आणि मग मला जाणवलं की आपण कोणत्या प्रसंगातून वाचलोय. आता पुन्हा रात्री 12 नंतर तिथे कोणीतरी जाणार आहेत. मी तर म्हणेन हा वेडेपणा कुणीही करू नये. मी नशिबाने वाचलो, पण प्रत्येकाचं नशीब एकसारखं नसतं. तरीही माझ्या शुभेच्छा सांगा त्यांना. ते जे तिथे हॉटेल आहे ते 5-6 वर्ष बंद आहे. तिथे खून झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथे कोणाचा वावरही नाही आहे. असं लोकांना असं वाटतं तिथे असं भूत आहे म्हणून, काय त्याच्यामुळे कोणी तिथे जात नाही. हे जे रिसॉर्ट आहे ना, तिथे असं म्हणतात का 5-7 वर्षापूर्वी एक जोडपा गेलं होतं, त्यांचा मर्डर झाला. हे सगळं ऐकल्यानंतरही तुम्हाला अजूनही असं वाटतंय की आपण जावं? निर्धार अजूनही पक्का? तेवढेच फॉर्म आहात प्रत्येकजण? ठीक आहे, मगाशी मी म्हणालो होतो त्याप्रमाणे पेपर साईन करायला लागतील. चला, त्याला दे पेपर्स, मला दे. हे त्या जागेचे मॅप्स. मी तुम्हाला सोडायला तिकडे येईनच. फक्त आज जाण्यापूर्वी आपण आणखीन 1-2 टेस्ट करणार आहोत तुमच्या. त्या कुठल्या आहेत ते तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेलच. मॅप सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्या. या ज्या पायऱ्या दिसतात या पायऱ्यांवरून तुम्हाला सरळ वर जायचं आहे. इथून सरळ तुम्ही असं इथपर्यंत वर आलात की डाव्या हाताला आणखीन थोडंसं वरती गेल्यानंतर इथं ते कॉटेज आहे. आत्ता जी घटना तुम्ही ऐकली ती ज्या ठिकाणी घडली ती ही जागा. तर इथं तुम्ही जाणं अपेक्षित आहे. आणि इकडे जाईपर्यंत कॉटेजच्या जरा जवळ आलात की पुन्हा पायऱ्या तुम्हाला दिसतील. त्या पायऱ्यांनी तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. तीच ती जागा आहे ज्याविषयी आपण सगळ्यांनी आता ऐकलं. त्याच्यानंतर परत तुम्ही खाली यायचं आहे आणि इकडं उजव्या बाजूला तसंच पुन्हा वरती गेल्यानंतर दुसरं कॉटेज आहे. दुसऱ्या कॉटेजमध्ये पण तुम्ही काही वेळ थांबणं अपेक्षित आहे. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून तिथं आम्ही काही प्लेसमेंट, काहीतरी वस्तू ठेवल्यात किंवा काही असं काहीही नाही आहे. जे काही आहे ते सगळं नैसर्गिक आहे. तुम्ही या 2 ठिकाणी जाऊन परत येणं एवढं अपेक्षित आहे. मॅप नीट बघून घ्या आणि काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच विचारू शकता तुम्ही. तुम्ही मॅप बघितलेत व्यवस्थित? आता तुम्हाला दोघांना यायला लागेल, कारण की पहिल्यांदा तू जाणार आहेस आता, त्याच्यानंतर तू. पण तुला साथीदार म्हणून यावंच लागेल आणि तुला नंतर परत तिथंच थांबावं लागेल. मेंटली प्रिपेअर्ड आहात? नक्की? काही प्रॉब्लेम नाही? व्हेरी गुड. चला, ऑल द बेस्ट. डॉक्टर हे आमचे स्पर्धक आहेत, मिलिंद आणि जितेंद्र. हे स्पर्धक पण आहेत आणि एकमेकांचे साथीदार पण आहेत. पहिला मिलिंद, या. चला
बाळा रेडी आहेस तू? चला निघा. नाही यार भीती वाटते रे. काय कसलं तरी भास होतो, आवाज येतो काहीतरी. नाही काय होणार, चल तू पुढं. हां तसाच पुढे जा. पुढे ये राजू. पुढे सरळ जा. हां तसाच पुढे जा. तुला सरळ पुढे जायचंय. पुढे जिना दिसेल. हा जिना दिसला. शाबास. आता पुढे चालत राहा. जिन्यावरनं पुढे ये. तुला त्या खोलीमध्ये जायचं, लक्षात ठेव. कुठली खोली कुठे आहे? पुढे आल्यानंतर डाव्या हाताला खोली आहे. अरे खाड्या, जिना संपतच नाही आहे. संपेल. जिना चालू झाला म्हणजे संपणार. हॅलो, चालत राहा, घाबरू नको. काय दिसत पण नाही पुढं. तिथं एक खोली आहे. डाव्या हाताला खोली आहे. हा रूम दिसली. तू खोलीत जा. समोर एक बेड दिसेल तुला, त्या बेडवर बसायचंय. तार तुटलेली आहेत. अरे असू दे, ती जागा जुनी आहे, काय नाही होणार, तू बस. खाड्या, माग कोण आहे का? मला काहीतरी भास होतोय. यार नको, येतोय परत. राजू पळू नको. राजू घाबरू नको. कोण येत नाही, तू चालत राहा. आपल्याला गेलो. तू चालत काय राहिला पुढं? ते आहे. काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स आमच्या प्रेक्षकांना सांग काहीतरी. हे डेंजरस प्रकार आहे हा. जर जाताना काही दिसत नाही, कुठं जातो आपण काही कळत नाही आहे. आणि वर त्या रूममध्ये जायला सांगतात. रूममध्ये गेल्यानंतर तिथं बसू शकत नाही. मला तरी जमलं नाही बसायला. तिथे एक बेड आहे, तुटका बेड आहे, तुटलेली दारं आहेत. म्हणजे याचा अर्थ तू घाबरलास. मी तुला सांगतोय मगाचपासून, घाबरू नको. मी घाबरलो म्हणून पळून आलो तिथून. खाडीलकर. मॉनिटर ऑफ हो गया. हॅलो. खाडीलकर काहीतरी रिस्पॉन्स दे. खाड्या कुठे आहेस तू?
जितेंद्र दिसतोय तरी धडधाकट. रिपोर्ट्स बघूया आता. पाहूया काय काय होतंय. ओके स्टँड बाय. चल ऑल द बेस्ट. फाईट. जात राहा सरळ. कुठं आहेस? दिसतंय का तुला व्यवस्थित सगळं? दिसतंय मला, दिसतंय. इकडे कुठे चाललास तू? इकडे कुठे चालला? अरे अरे खाड्या तिकडे जायचं नाही रे. अरे मी पहिल्यांदा सोप्या जागी जाऊन येतो आणि मग मी तिकडे जाईन. ठीक आहे कंटिन्यू करतो. अरे मी बरोबर आहे का राजा? हा जा जा बरोबर आहे. हीच आहे ना रे ती? हीच रूम आहे ना ती? हा हा खाडीलकर आता तुम्ही त्या खुर्चीत बसायचं आहे. राजा मी आता जातो. खाडीलकर तुम्ही त्या खुर्चीत बसणं अपेक्षित आहे. नको, मला थोडस घाबरायला होते. मी काय करू कळत नाही मला. मी आता जातो. नाही इतका वेळ नाही थांबणार मी इथं. खाड्या तिथनं लवकर निघ. राजा बरोबर आहे का मी? हो हो खाड्या तू चुकीच्या जागी गेलायस. माग ये माग ये. मागं आलो. जा माग अजून तसाच जा माग तसाच. इकडे जिना असेल बघ पुढे. बरोबर आहे का? ये पुढे. कुठे जायचंय? जिना कुठं आहे? मला पायऱ्या नाही दिसत आहेत. खाली आहे खाली आहे खाली आहे खाली आहे. डाव्या हाताला जिना आहे का बघ आता. हा मिळाला मला जिना. बरोबर आहे का?
ये बरोबर आहे, करेक्ट आहे. राजा इथंच जायचंय का? हा जा जा, बरोबर आहे. रूम मध्ये यायचंय पुढे तुला. हॅलो, मला बेड दिसत नाहीये. आधी रूम मध्ये आहे, मग बेड दिसेल. त्या बेडवरच बसायचं आहे. तू बरोबर आलेला आहेस. राजा मी जातो आता परत. हॅलो, तुला बेडवर बसायचं आहे. तुला माहितीये का? राजू, मला काही दिसत नाहीये, मला काही कळत नाहीये. त्या बेडवरच बसायचं आहे. तू बरोबर आलेला आहेस. आणि मगाशी जी गोष्ट मी तुला सांगितलेली आहे ती याच बेडवर झालेली आहे. नाही नको, मी अरे येतो की परत आता. आता बस की. हॅलो हॅलो, राजा मी परत येतो आता. हॅलो हॅलो हॅलो, राजा मी परत यायला लागलो आता. मला हसत होतास तू. मी काय करू आता? मला बस तिथं. मॉनिटर ऑफ हो गया. हॅलो हॅलो, अरे काय माहिती, खाडे इथला कॅमेरा ऑफ झालाय. 2 मिनिट इथं बसून राहा, मला इथं काही दिसत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, राजा राजा, मला तुझा आवाज येत नाहीये. हे झालं झालं, चालू झालं चालू झालं. तुम्ही मला वाटलं तुम्ही आयडिया केली म्हणून. आयडिया कशी करतोय? तुम्ही इथं काहीतरी थांबलावे म्हणून असं मला वाटतं. चालू केलं. अरे परत आवाज झाला कॅमेरा बंद. नाही नको, मी जातो. बस बस, बसून राहा तिथं, बसून राहा. जेवढा वेळ जास्ती वेळ बसशील. तिथंच बसून राहा जरा. मगच कॅमेरा आपल्या घराला आता कसं काय? खाड्या उठू नको, थांब तिथंच बस. दिसत नाहीयेस तू. राजा, मी निघतोय आता इथनं. लय बिल झालं, मी परत येतो उलटा. अरे ऑन कर ना. अरे कोण अरे अरे कॅमेरा ऑन कर ना. खाडीलकर काहीतरी रिस्पॉन्स दे. खाडीलकर कुठे आहात तुम्ही? मी आहे इथं. अरे इथे कॅमेरे पण बंद पडले आहेत, काही दिसत नाही. तिथं आहे तिथंच बसून राहा. परत ऑफ झाला कॅमेरा बंद आहे. खाडीलकर कुठे आहेस तू? काहीतरी रिस्पॉन्स दे. खाड्या कुठे आहेस तू? खाडीलकर आवाज ऐकू येतोय का आमचा तुम्हाला? तुझा आवाज काही आम्हाला ऐकू येत नाही. खाडीलकर. अरे खाडीलकर काहीतरी रिस्पॉन्स दे. खाड्या. अरे कोण आहे इकडे? बच्चा, जरा संभाल के. ती तिथे मध्ये आहे, ती मला दिसते. जरा संभल के जा. अरे खाडीलकर काहीतरी रिस्पॉन्स दे. खाड्या. अरे कोण आहे इकडे? तू कुठेच दिसत नाहीये. त्याला आणायला पाहिजे. चलो चलो. खाडीलकर आहात तिथंच थांबा जरा. खाडीलकर कुठे तू? खाडीलकर तुम्ही आहात कुठे? रिस्पॉन्स हा सावकाश. ओके 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 ओके, डोंट वरी. हा ठीक आहे. ठीक आहे, ओके. आहेस ना व्यवस्थित? ठीक आहे. लागलं नाही आहे ना काही विशेष? काय आलं? बराच का? ओके. घाम का आला तुला? अरे मी पडलो, हे बघ निघून आलंय सगळं. ओकेच ना? ओकेच ना? अरे मला काहीच कळत नाहीये. नाही ठीक आहे. चला या. बरोबर आहे. तब्येत नाही, ताप नाही, किरकोळ आहे. चला सावकाश या. पायऱ्या बघा, पायऱ्या.
लागलं नाही ना तुला विशेष काय? काय मला काय विचारू नको. काय तेच विचार काय झालं? मी काय सांगणार नाहीये. काय दिसलं? हे कोणाला तरी काढायला सांगे. काय झालं सांग सांग. बरं ना? काय झालं नक्की? एवढा घाबरलास? राजा पाणी पाहिजे मला. मंदार काय ओवाळणार वगैरे का मग आता? नक्की. ओके चला मग. मंदार तू असं म्हणतोयस खरा की तुला कुठल्याही प्रकारचं दडपण नाही, तुला अजिबात भीती वाटत नाही आहे. आता रिपोर्ट्स काय सांगतायत ते बघूया. या मंदार पहिल्यापासून ट्रेकिंगला ह्याला जात असतो, तेव्हा मला नाही वाटत तो घाबरेल. पण असं उत्सुकता आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमात किंवा असं की अंधाराच्या ह्याच्यात एकटं जाणं वगैरे असं कधी केलेलं नाही, त्यामुळं उत्सुकता आहे की कसं तो करेल. ऑल द व्हेरी बेस्ट. बच्चा जरा संभाल के. ती तिथे मध्ये आहे, ती मला दिसते. जरा संभल के जा. मेरी दुआ तेरे साथ है. जा बच्चा. काही प्रॉब्लेम असेल तर बोल. लाईटमुळे दिसत नाही आहे असं. खाली बघितलंस तर तुला व्यवस्थित वाट दिसेल. तर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पायऱ्यात कुठल्या बाजूला जायचं आहे? डाव्या बाजूला जायचं आहे बघ आता. तू अजून खोलीत पोचला नाही आहेस. इकडे बेडवर बसायचंय बघ. हा बसतोय. तुझ्या बेडवर जरा वेळ बसणं अपेक्षित आहे. ठीक आहे. ती जागा आहे, त्या जागेविषयी तुला पूर्ण माहिती आहे.
तू एक्झॅक्ट त्याच बेडवर बसलेला आहेस. व्हेरी गुड. परत येऊ शकतो. सावकाशी आहे. इथून परत पुढं कुठं जायचं? डाव्या बाजूला जायचंय बघ आता. त्या खुर्चीच्या पाशी आलोय मी. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा खुर्चीवर बसले मी इथे. शांत बस जरा वेळ. व्हेरी गुड. परत येऊ शकतो. तुला असं म्हणणं आहे की तुला अजिबात दडपण आलं नाही? पहिल्यांदा जाताना थोडी वाटली, 2 पायऱ्यांच्या ठिकाणी. पण अंधाराची भीती नाही वाटली तुला? नाही, तो उजेड होताच की, डोळ्यावर पण उजेड होता आणि पुढं दिसत होतं त्यामुळे. आणखीन काय सांगशील तुझ्या एक्सपिरियन्सबद्दल? नाही, मजा आली? नाही आली? मजा आली. थोडे दडपण वाटत होतं, पण नंतर हळूहळू सराव झाला. तुला आलं होतं टेन्शन? आलेलं पहिल्यांदा. रस्ता त्याला लक्षात येत नव्हता कुठं जायचं. ओके, कॉंग्रॅट्स. तर मंडळी, पहिल्या भागातली ही स्पर्धा पूर्ण झालेली आहे. या तिघांनीही काय केलेलं आहे हे या तिघांनाही माहिती आहे आणि तुमच्या तिघांबरोबरच आम्ही जिथे कॅमेरे लपवून ठेवले होते त्यामुळे आम्हालाही माहिती आहे. आजचा विजेता आहे मंदार. याचं आपण अभिनंदन करूया. पण एक मिनिट थांब. तुम्ही दोघं मित्र एकमेकांचे कंपॅनियनही तुम्हीच होता. म्हणजे खरं तर मला असं वाटलं तर कॉन्फिडंटली तुम्ही जाऊन येणार, पण तुम्हा दोघांची गडबड झाली. नक्की काय आलं? खरी गोष्ट अशी आहे की तिथं आम्ही जरी पार्टनर्स म्हणून कार्यक्रमात आलो असलो तर तिथे गेल्यानंतर आम्ही एकटे होतो. त्यामुळे पुन्हा भीती हेच कारण जास्त ठरलं. आणि माझं असं मत आहे की या सर्वांमध्ये सर्वात जास्त मीच भिलो आणि माझीच जास्त फजिती तिथं झाली असं मला वाटतं. नॉर्मल नाहीस ना पण आता? हो. हँगओव्हर नाही आहे ना अजून? नाही. आता नाही. आपण अभिनंदन करूया याचं पुन्हा एकदा. कॉंग्रॅट्स. तोच विषय असलेल्या त्याच मालिकांपेक्षाही थोडासा आगळा वेगळा, म्हणलं तर विचित्र हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. आमच्या या विचित्र खेळामध्ये जर का तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर जरूर होऊ शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे. तुम्हालाही जर का तुमच्या मनातल्या भीतीची ओळख करून घ्यायची असेल किंवा असलेल्या भीतीवर मात करायची असेल तर तुम्ही आमच्या या खेळात सहभागी होऊ शकता. त्यासाठी बघत राहा आमचा हा आगळा वेगळा कार्यक्रम. भेटूया
पुढच्या भागात. काय आला बराच का ओके घाम का आला तुला? अरे मी पडलो, हे बघ निघून आलंय सगळं. ओकेच ना? ओकेच ना? अरे मला काहीच कळत नाहीये. नाही ठीक आहे ठीक आहे. नॉर्मल लाईस ना पण आता हो हँगओव्हर नाही आहे ना अजून? नाही नाही हां? आता ओके. नाहीये. आपण अभिनंदन करूया याचं पुन्हा एकदा. कॉंग्रॅट्स. काँग्रेट्स.